आज जे योगेश केदार यांनी या जिल्ह्याचे खासदार माननीय ओमदादा राजनिंबाळकर यांच्यावरची टीका केली, तसं पाहिलं गेलं तर मी पहिल्यांदाच योगेश केदार यांना सांगतो की कुणाची तरी सुपारी घेऊन आपण बोलणं बंद करावं. कारण या जिल्ह्याचे खासदार ह्या सर्वसामान्याचे खासदार आहेत. त्यांनी ह्या पूर परिस्थितीमध्ये प्रत्येक माणसाला आधार द्यायचं काम केलं. जेवढी माणसांना तुम्ही विचारता प्रत्येक माणूस सांगेल की आमच्या अडचणीच्या काळात आज जर कोण उभारला असेल तर ते माननीय खासदार ओमदादा राजनिंबाळकर आहेत. त्याच्यामुळे योगेश केदारांनी काय बोलावं काय नाही बोलावं, कारण त्यांची पहिली परिस्थिती सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. योगेश केदार काय माणूस आहे, कसा माणूस आहे, कोणाची तरी सुपारी घेऊन ते बोलतंय हे सगळ्याला माहिती आहे. आणि आज कलेक्टरची बाजू घेऊन का बोलायलेत, काहीतरी अपेक्षा असेल कलेक्टरकडून म्हणूनच बोललेत ना, सगळ्याला माहिती आहे. आणि योगेश केदारला वाटत असेल की ओमराजे थ्रिलरपणा करतायत, स्टंट करतायत, तर कधीतरी त्यांनी बी पाण्यात उतरून बघावं. त्यांनी बघावं परिस्थिती काय, कुठल्या तरी पाण्यात उतरून त्यांनी बी एखादा स्टंट करून दाखवा. पण एवढे दिवस झालं पूर परिस्थिती चालू आहे, योगेश केदार कधी कुठल्या पाण्यात उतरलं नाही. पण फक्त एखाद्या विषयाचं भांडवल करायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची हे योगेश केदाराला जमलेलं काम आहे. आणि योगेश केदार, तुम्हाला शेवटचा इशारा सांगतो, इथून पुढे जर ओमदादांबद्दल जर काही बोललात तर शिवसैनिक तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. दिल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा.